न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या चर्नी रोड परिसरात पादचारी मार्गावरील पट्ट्यांवरून आता नवा वाद निर्माण झालेला आहे। चर्नी रोड परिसरातील फुटपाथवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर आम्ही गिरगावकर संघटनेने आक्षेप घेतलेला आहे। आम्ही गिरगावकर संघटनेने घटनास्थळी धाव घेत पांढऱ्या पट्टीवर काळा रंग फासत निषेध व्यक्त केलेला आहे। सध्या मुंबईमध्ये आपल्याला फुटपाथवरती जी पांढरी पट्टी आखण्यात आलेली आहे यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेवरती आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेने जे जैन साधू आहेत त्यांना चालण्यासाठी फुटपाथवरती ही पांढरी पट्टी आखण्यात आलेली आहे। यामुळे साधूंना चालताना दुपारी पायाला चटके लागणार नाही अशी जैन समुदायाची मागणी आहे। तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडेंनी त्यांना आपल्याला प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतले रस्ते हे सार्वजनिक मालमत्तेची प्रॉपर्टी आहे, ती कोणाचीही जहागीरदारी नाहीये। त्यामुळे जैन समाजाने असे जे पांढरी पट्टी मारलेले आहेत ते ताबडतोब काढण्यात यावे, अन्यथा मनसे मुंबईमध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अशी पांढरी पट्टी मारली आहे त्या ठिकाणी आपल्याला काळं फासताना पाहायला मिळेल। त्याच प्रकारचं आपल्याला या ठिकाणी काळ्या रंगाचं आपल्याला स्प्रे मारल्याचं पाहायला मिळतंय। हे सध्या ठिकाण आहे गिरगाव चौपाटीच्या अगदी जवळच्याच परिसरातलं हे ठिकाण आहे आणि आम्ही गिरगावकर संघटनेने या ठिकाणी हे काळे स्प्रे मारल्याचं देखील मान्य केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा मनसे विरुद्ध जैन समुदायासाठी जी पांढरी पट्टी आखण्यात आलेली आहे त्यावरून नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 मराठी, मुंबई।